लाडकी बहिणीच्या लाडक्याला खुशखबर 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 अत्यंत आनंदाची बातमी समोर आली। वाटपाचा जी.आर. या ठिकाणी आलेला आहे। दुपारी या ठिकाणी 4:30 वाजता हा जी.आर. या ठिकाणी आलेला आहे आणि लाडक्याला तुम्हाला जसा वेळ भेटला तर हा जी.आर. तुम्हाला मी दाखवायला तर अत्यंत आनंदाची बातमी आहे। ज्या लाडक्यांना हप्ते भेटले आहेत त्यांच्यासाठी पण आनंदाची बातमी आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या लाडक्यांना हप्ते भेटले नव्हते त्यांना पण आता एक आशेचा किरण या ठिकाणी आलेला आहे। तर नेमकं काय होणार आहे, या जी.आर.चा फायदा कोणत्या कोणत्या लाडक्यांना होणार आहे, वितरण आता अजून चालणार आहे का पुढे या ठिकाणी थांबले आज का पुढे अजून 2-3 दिवस चालणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहताय तर लाडक्यांना खुशखबर आलेली आहे, वितरणाचा जी.आर. आलेला आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2 हप्त्याचा वाटपाचा हा जी.आर. या ठिकाणी आलेला आहे। त्यामुळे सर्व लाडक्यांना विनंती आहे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहता, शेवटपर्यंत पाहताय आणि तुम्हाला जर हप्ता आला नसेल काळजी करू नका लाडक्यांनो, एक महत्त्वाची त्याच्याबद्दल पण बातमी आली, ती बातमी तुम्हाला मी दाखवणार आहे। चला आता व्हिडिओला सुरुवात करतो। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे खुशखबर काय आहे, वितरणाचा जी.आर. कशा स्वरूपाचा आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे। त्याचबरोबर किती रुपये मंजूर झालेले आहेत ते तुम्हाला मी दाखवणार आहे। तर या हप्त्या 2 हप्त्यासाठी किती लाडक्या ताईंना आणि किती रुपये मंजूर झालेत हे तुम्हाला मी दाखवणार आहे पुराव्यासहित। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणाला फायदा होणार आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी.आर. आलाय। आता वितरण तर ऑलरेडी झालेलं आहे, 12 तारखेपासून वितरण झालंय, जी.आर. थोडा उशीर आलाय, पण या जी.आर.चा नक्की फायदा कुणाला होणार आहे आणि याचं काय एक्झाम्पल लक्षात घ्या। एप्रिल महिन्यातला हा पहिला जी.आर. आहे, म्हणजे एप्रिल पासून जो आर्थिक वर्ष चालू होतं त्या आर्थिक महिन्यापासला हा पुढचा पहिला जी.आर. या ठिकाणी आहे आणि तो खूप महत्त्वाचा आहे, कारण एप्रिल महिन्यामध्ये जी.आर. आला नव्हता, एप्रिल आता मे महिन्यामध्ये तो जी.आर. आलाय। म्हणजे लाडक्याजवळ एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, हा जी.आर. खूप महत्त्वाचा होता आणि याचे फायदे तुम्हाला मी सांगणार आहे। त्याचबरोबर हप्ता वितरण केव्हा होणार आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे, किंवा वितरण थांबलंय का, बाकीच्या लाडक्यांना कधी भेटणार आहे सगळं सांगतो। व्हिडिओ खूप काळजीपूर्वक बघायचा आहे। चला आता वेळ नाही, व्हिडिओला सुरुवात करतो। सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला वाटपाचा हा जी.आर. दाखवत आहे। या ठिकाणी बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीचा हा जी.आर. आहे, वर्ष 2026-27 आहे आणि हा कोणातर्फे आला बघा, सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग यांच्या या विभागातर्फे हा जी.आर. आलेला आहे। महिला व बाल विकास विभागांना त्यांनी पैसे पाठवले अशा स्वरूपाचा हा जी.आर. आहे लाडक्यांनो। दिनांक बघा 20 मे 2026, म्हणजे आजची लेटेस्ट बातमी। लाडक्यांनो बघा, ज्याला ज्याला हप्ता आलाय ना त्यांच्यासाठी पण ही गुड न्यूज असणार आहे आणि ज्याला हप्ता आला नाहीये त्यांना पण या ठिकाणी काय फायदा होणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे। खूप महत्त्वाचा व्हिडिओ, काळजीपूर्वक पाहताय। चला आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या वेळेचा हा पहिला जी.आर. लक्षात ठेवा। मागचं वर्ष संपलंय, मार्च महिन्यामध्ये संपलं, आता पहिला यावेळेचा हा जी.आर. आला। काय बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकाकरता या ठिकाणी दिलेला आहे। अनुसूचित जाती आणि सामाजिक सुरक्षा कल्याण विभागातर्फे अनुसूचित जाती व घटक यांच्यासाठी आलेला आहे 3000 कोटी रुपये इतका नियुक्तिक मंजूर केला आहे। म्हणजे ह्या वर्षासाठी 3000 कोटी रुपये मंजूर झाले, एका वर्षासाठी या विभागातून 3000 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत। चांगला आकडा आहे, मोठा आकडा आहे, हे लक्षात ठेवा। त्याच्यानंतर जर आपण या ठिकाणी बघितलं, वित्त विभागाच्या हे दिलेलं आहे, हे सगळं दिलं, हे काही गरज नाही। त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी या शीर्षकाखाली महिला लाभार्थ्यांना मार्च 2026 करता 365 कोटी रुपये आणि एप्रिल महिन्यासाठी 365 कोटी रुपये, एकूण 730 कोटी रुपये या ठिकाणी निधी प्रशासनाकडून विभागाकडे सचिव महिला वगैरे यांना सादर केलेला आहे। म्हणजे लाडक्यांनो जवळजवळ 2 महिन्याचा मार्च आणि एप्रिल असे जवळजवळ 365 आणि 365 असे 730 कोटी रुपये एकत्र या ठिकाणी मंजूर झालेले आहेत। 2 महिन्याचे हे पैसे आहेत। जर विचार केला तर आता बघा, 365 कोटी जर गुणिले प्रत्येक महिन्याला केलं 12-36, जवळजवळ 36, म्हणजे जवळजवळ आपण बघितलं 4000 कोटी रुपये लागतात, पण आपल्याला मंजूर झाले 3000 कोटी। म्हणजे वर्षामध्ये 3000 कोटीच मंजूर झाले, तर आपल्याला प्रत्येक महिन्याला जर बघितलं 365 कोटी जर काढलं तर जवळजवळ 4000 कोटीच्या वर जाते। तर लाडक्यांनो ही पण गोष्ट एक समजून घ्या की पूर्ण वर्षाचं जर गणित काढलं तर या ठिकाणी कमी पैसे मंजूर झालेत आणि या महिन्यासाठी जर विचार केला तर तुम्हाला मी उद्या सांगेलच, काळजी करू नका। चला आता एक महत्त्वाची ही बातमी तुम्हाला सांगितली
तर त्याच्याबरोबर ॲग्रोवनची एक महत्त्वाची बातमी समोर आली. ती बातमी तुम्हाला दाखवायला खूप महत्त्वाची बातमी आहे लाडक्या बहिणीसाठी. लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीला 2 हप्ते एकदम मार्च आणि एप्रिलचा 730 कोटीचा निधी मंजूर झालेला आहे. 730 कोटी. आणि बघा तारीख बघा 20 मे, आजची ही लेटेस्ट तारीख आहे. 4:30 वाजता हा माहिती आली. 4:30च्या अगोदरच जी आर आलेला आहे. फक्त काय झालं, आज ऑफिसमध्ये असल्यामुळे मला थोडा वेळ नाही भेटला. ऑफिसहून घरी आल्या तुम्हाला हा व्हिडिओ मी बनवून टाकत आहे. तर लाडकीदारांनो एक लक्षात घ्या, हा जी आर जो आलेला आहे या सगळ्यांनी सकाळच्या दुपारी शक्यतो 1-2 वाजता आलेला असेल, तर त्यावेळेस ह्या जी आर आल्यानंतर या ठिकाणी न्यूजपेपरला पण बातमी आलेली आहे. सर आता आपण ही पुढची अजून एक बातमी बघणार आहोत. ॲग्रोवनची बातमी आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक महत्त्वाचे म्हणजे ह्या जी आरचा नेमका फायदा काय आहे ते हे या ठिकाणी दिलेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी मार्च आणि एप्रिल 2026 महिन्यासाठी एकूण 730 कोटी इतका निधी महिला व बाल विकास विभागाला वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय या ठिकाणी झालेला आहे, हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर लाडकी बहिणींनो